बीड शहरात मोठ्या धूमधडाक्यात आणि उत्साहात एकीकडे दिवाळी साजरी होत असताना आज सकाळी एका शिकलकरी नामक कुटुंबावरती मोठं संकट ओढावलेलं आहे। 7 वर्षीय बालक असलेल्या राजेश सिंग शिकलकरी नामक मुलाने फटाके फोडत असताना त्याचे 2 डोळे आणि चेहरा मोठ्या प्रमाणात भाजलेला आहे। ही संपूर्ण घटना घडल्याच्या नंतर शिकलकरी कुटुंबाने त्याला एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि यानंतर त्याच्यावरती प्राथमिक उपचार करण्यात आले। सध्या त्याच्यावरती बीडच्या जिल्हा रुग्णालयातील जळीत कक्षामध्ये उपचार करण्यात येत आहेत। मात्र त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्या डोळ्यांना गंभीर इजा पोहोचलेली आहे आणि त्याची दृष्टी जाण्याची यामुळे दाट शक्यता असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलेलं आहे। सध्या त्याच्यावरती प्राथमिक उपचार सुरू आहेत, मात्र त्याला अधिकच्या उपचारासाठी पुढे पाठवण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। आणि जे शिकलकरी कुटुंब आहे ते अतिशय गरीब परिस्थितीमधून जात आहे आणि त्याच्या कुटुंबातील आई वडील हे बाहेर मोलमजुरी करून संपूर्ण जो कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे ते भागवत आहेत। मात्र अशा परिस्थितीमध्ये या मुलाचे दोन्ही डोळे जाण्याची शक्यता आहे आणि त्याच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मात्र अधिकच्या उपचारासाठी त्याला पुढे पाठवण्याची देखील डॉक्टरांकडून शक्यता असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। मात्र सध्या जी परिस्थिती ओढावलेली आहे त्यामुळे संपूर्ण या घटनेनंतर हळहळ देखील व्यक्त केली जात आहे। तर दुसऱ्या बाजूला छोट्या मुलांच्या हातामध्ये फटाके देताना सर्वांनी काळजी घ्यावी अशा प्रकारचं आवाहन केलं जात आहे। कॅमेरामन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।